सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. सर्व महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींना आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या लक्ष शुभेच्छा. आजचा दिवस हा कविवर्य कुसुमाग्रज अर्थातच वि.वा. शिरवाडकर यांची जयंती आणि याच निमित्तानं त्यांची आठवण म्हणून मी तुमच्या समोर त्यांची एक कविता सादर करणार आहे. कवितेची परिस्थिती अशी होती, पुरामध्ये सर्व काही गमावलेला एक युवक आपल्या सरांकडे जातोय आणि म्हणतोय, सर मी आयुष्यामध्ये पुन्हा नव्या उंदीवर उभा राहणार आहे, त्याच्याकरता तुमची कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती हवी आहे. मित्रांनो, कवितेचं शीर्षक आहे कणा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करगवलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगाबाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखल गाळ काढतो आहे, खचली भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून सर नुसते लढ म्हणा.